नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या रुईच्या पानांचा वापर हा एक जुना घरगुती उपाय आहे. आपल्या घराघरात 50 नंतर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असतात. हाडं कमकुवत झाली आणि सांधेदुखीपासून तर रक्तदाब आणि साखरेशी संबंधित समस्यापर्यंत त्यांना प्रत्येक आजाराशी लढावं लागतं. मग या सगळ्या त्रासावर फक्त एकच तेल तुम्हाला मदत करू शकते आणि ते म्हणजे रुईचे तेल किंवा अर्क तेल म्हणावं. मित्रो, रुईच्या झाडाचे बहुतेक भाग, पाने, फुले, मुळे आणि बिया हर्बल किंवा आयुर्वेदिक औषधामध्ये वापरले जातात. रुईच्या झाडाला स्पर्श केला तरी औषधी वनस्पती असल्याने तुम्हाला फायदाच होईल. आयुर्वेदाने केवढी खात्री दिली आहे या रुईच्या उपायाबद्दल, आणि तेच कोणते उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मित्रो, डायबिटीसवर औषध घेताय तर हा उपाय एकदा करून पहा. मित्रो, रुईची पाने हायपोग्लायसेमिक आहेत, जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनची पातळी योग्य राखायला मदत करतात. या पानाचा डायबिटीसवर उपाय करण्यासाठी हर्बल औषध म्हणून वापर केला जाऊ शकतो. घरगुती उपाय म्हणून रुईचे 2 पाने पायाच्या टोकाला लावून त्यावर मोजे घाला. हे दिवसभर करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुगर टेस्ट करा. दाव्यानुसार साखरेची पातळी खाली आलेली असेल. मित्रो, रुईच्या पानामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे सांध्यातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. या गुणामुळे सांधेदुखी किंवा गुडघेदुखी त्रस्त असलेले लोकांसाठी हे तेल औषधी आहे. हे तेल संधिवाताच्या वेदनासाठी वापरले जाऊ शकते. कोविडमुळे स्नायू आणि सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय असू शकतो. दुखत असलेल्या भागावर थोडंसं तेल लावा. आंब्याच्या वाळलेल्या पानाने झाकून पट्टीने त्यास गुंडाळा. 5-6 दिवस हा उपाय केल्याने अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सूज कमी होऊ शकतात. मित्रो, तुम्ही कुठे अडचणीच्या जागी जात असाल आणि तुम्हाला कोणता कीटक चावला असेल तर तुम्हाला फक्त रुईचं पान शोधावं लागेल. रुईच्या पानामध्ये म्हणजेच सूज कमी करणाऱ्या औषधी गुणधर्मासोबतच त्यात विष विरोधी गुण सुद्धा असतो. रुईच्या पानांची पेस्ट चावलेल्या जखमेवर लावल्याने जखम तात्काळ बरी होते. मित्रो, पोटाच्या समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस, सूज येणे आणि पचनाच्या त्रासावर रुईच्या फुलं किंवा बिया वैद्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेऊ शकता. ही फुलं चांगली रेचक म्हणून काम करतात आणि सहज पचन क्रिया वाढवतात. मित्रो, रुईची फुले किंवा मूळ उन्हात वाळवून पावडरमध्ये सेवन करणे हा श्वसनाच्या आजारावर एक उत्कृष्ट उपचार आहे. कधी सूर्यप्रकाशात तर कधी बदलत्या हवामानात अनेक आजार आपल्याला घेरतात. अशा वेळी अशा सर्व समस्यापासून दूर राहण्यासाठी आपल्या पूर्वजांचं म्हणणे ऐका आणि असे घरगुती उपाय नक्की एकदा करून पहा. तर मित्र, ही होती रुईची पाने आयुर्वेदिक दृष्ट्या किती महत्वाची आहे याविषयी विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.